तुम्हाला माहितीये का, हा झरा कधीच आटत नाही, कारण ही गोष्ट अजूनही गुपित आहे. रत्नागिरीच्या भाटे गावामध्ये आहे श्री झरीविनायक मंदिर. हे मंदिर जवळपास 100 ते 125 वर्ष जुने आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर नैसर्गिक झऱ्याच्या वर बांधलेलं आहे आणि हा झरा वर्षाचे 365 दिवस अखंड वाहतो. आश्चर्य म्हणजे समुद्र अगदी जवळ असूनही या झऱ्याचे पाणी गोड आणि पिण्यायोग्य आहे आणि याच झऱ्यामुळे या गणपतीला नाव पडलं झरीविनायक. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि ती थेट पाषाणावर कोरलेली आहे. आणखीन एक अनोखी गोष्ट म्हणजे या गणपतीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत, जे सहसा गणपतीमध्ये दिसत नाही. असे मानले जाते की भगवान परशुरामाने कोकणामध्ये बाण मारून असे झरे निर्माण केले आणि हा झरा याच परंपरेतील आहे. भाविक आधी या पवित्र झऱ्याचं पाणी स्पर्श करतात आणि मगच दर्शन घेतात. इथे एक खास परंपरा आहे. इथल्या मंदिराच्या बाहेर मूषक राजाच्या कानामध्ये आपली एक इच्छा सांगायची. स्थानिकांच्या मते इथे केलेली इच्छा नक्की पूर्ण होते. तुम्हाला माहिती होतं का हे मंदिर? कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि अशाच माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा.